योग्यांची मुकुटमणी, ज्ञानियांची शिरोमणी आणि भक्ताची अग्रगण्य अशी असणारी माऊली ज्ञानोबराय. प्रेम कोणत्या ठिकाणी असावं, मनाची अवस्था काय असावं, किंवा मनामध्ये तुमच्या आमच्या जे विकल्प भरले आहेत ते विकल्पांना थारा दिल्यामुळे होणारं आमचं नुकसान आणि भजनाला थारा दिल्यामुळे होणारे फायदे, मनाची अवस्था किंबहुना सांगतात. आणि या सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडंसं परिहार देतो मी. मुळात 1 तासाचा वेळ, त्यात काय जास्त बोलू नये इकडचं तिकडचं, पण तरीसुद्धा बोलणं काही काही ठिकाणी योग्य वाटतं बोलावं. कारण सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्यानिमित्तानं आज तिसरा दिवस ना, तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे चालू आली. मी का फार मोठा कीर्तनकार प्रवचनकार वगैरे नाही आहे. कारण इथे जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत किंवा ऐकणारे श्रोतावर्ग, ज्ञानीवर्ग आहे, त्या सर्वांच्या समोर म्हणजे मी सूर्यासमोर मेणबत्ती लावल्यासारखे आहे. म्हणजे त्यातली मेणबत्ती मी आहे, लक्षात ठेवा पहिल्यांदा. आणि त्या अनुषंगानं आजची सेवा आणि त्या सेवेच्या अनुषंगानं तुमच्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या झालेल्या दर्शनाचा लाभ या अनुवादानं महाराज म्हणतात, मन स्थिर करायचं. कुठं स्थिर करायचं तर भजनाच्याच ठिकाणी स्थिर करायचं. या जगामध्ये भजन करणाऱ्यासाठी किंवा भजन करणाऱ्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी बघा, कारण आता सुद्धा दिल्लीची गादी महत्त्वाचीच आहे, त्यावेळी सुद्धा दिल्लीची गादी महत्त्वाचीच होती. भजन करणाऱ्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी साक्षात देवाला मैदानात उतरावं लागलं. म्हणजे हस्तिनापूरची गादी दिल्लीचीच गादी आहे. भजन करणाऱ्यावर देवाचं इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. मग तुम्ही म्हणणार आम्ही सुद्धा भजन करतोयच की आमच्यावर कुठं आतापर्यंत प्रेम दिसलं नाही त्यांचं. आम्ही भजन करतोय पण आमच्या भजनात प्रेम नाही आहे. आमच्या अवस्था असं कधी होत नाही, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयीचे प्रगटे. आमची अवस्था अशी होत नाही. आम्ही भजन करतो, करत नाही अशातला भाग नाही. मग आपल्याला सूर लावतोय, ताल लावतोय, सगळ्या गोष्टी लावतोय भजनाला. पण आमचं भजन देवासाठी कमी आणि लोकांच्यासाठी जास्त आहे. ज्याच्यासाठी ते पाहिजे त्याच्यासाठी नाही आहे. आमचं भजन काय आहे, त्यातल्या त्यात आमचं संगीत भजन, म्हणून संप्रदायाला विशेष संगीत भजनाला महत्त्व नाही आहे. फक्त एवढंच लोणच्यासारखं. असं का महत्त्व आहे, कारण त्यामध्ये कधी परमार्थ साध्य नाही. एकामेकावर कुरघोडी करण्याशिवाय दुसरं काम त्यात का नाही. 8 मात्रा तू म्हणतोस काय, ताला तू येतोस काय, तुला षड्ज व्यवस्थित लागतोय काय, खर्ज लावतोय काय, मध्यमा लागतोय काय, कोमल लागतोय काय, नोटेशन तू बरोबर म्हणतोस काय, एकाच रागात सुरुवात करतोस त्याच रागातनं परत वर जाऊन खाली येतोस काय तू. ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी माणसं बसतात आणि त्या भजनात फक्त तपासणीच होते, परमार्थ होत. मग प्रश्न असा पडतो, आम्ही एकट्यानंतर म्हटला, आमच्यात कन्नड बोलतात माणसं, महाराजांना माहीत आहे चांगलं, आमच्यात लाटवडीत जास्त भाग कन्नड बोलतोय. नवरा छैमाड एवढं खोतोर हऱ्या गेवताना का भजन बंद म्हणा गेला. म्हणजे संध्याकाळी 7ला बसलो मी, सकाळी 7पर्यंत मी भजनच बंद करत नाही. मग मी म्हटलं किती अभंग नेमकं म्हणायचा, ते म्हणून नुसतं रामकृष्ण म्हणत होतं. असं फिरून मागे घड्याळकडे भेटलो की 7 वाजायचे. किती अभंग म्हणायचा, रामकृष्ण म्हणायचो. मग किती जण म्हणायचा, 3घच म्हणायचो. मग कसं म्हणायचा, देव बसायचं तिकडं, आम्ही एकामेकाला त्याच्यापेक्षा भारी मी म्हणायचो. रात्र नुसतं हेच गिच्या घालायचे. म्हणजे आम्ही भजन करतो पण आमच्या भजनाच्या ठिकाणी प्रेम नाही. भजन या शब्दाचा अर्थ अजून आम्हाला माहीत नाही. काय माहीत आहे म्हणता. आता आम्ही कितीतरी कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. मी काही काही ठिकाणी प्रेमानं महाराज त्यांना गोड बोले म्हणतोय, गोड बोले म्हणतोय. का नुसता चांगलं बोलता येणं म्हणजे कीर्तन करणं नव्हं. चांगलं नुसता गाता येणं म्हणजे गायक नव्हं. गायक कुणाला म्हणावं. प्रसंग अवधान अभंगाचा जसा आहे, अभंगात जी क्रिया आहे, अभंगात जो प्रसंग घडतोय त्या प्रसंगानुसार त्याला चाल लावणं, त्याचं नाव गायक आहे. आता प्रसंग आहे, गोकुळातून देव मथुरेला निघालाय. प्रसंग कुठला आहे, विरहचा प्रसंग आहे. सगळे दुःखात आहेत, सगळे रडत आहेत आणि त्या गवळणला चाल लावली. सोडून या गोपीला, चालेल का, चालणार नाही. तिथं लक्षात घ्या. म्हणजे हे ज्याच्या लक्षात आलं तो गायक आहे. कुठला राग कधी गावं, काय म्हणावं, हे ज्याच्या लक्षात आलं तो गायक आहे. आमचं भजन म्हणजे काय, मी चांगलं गातोय म्हणजे भजन नाही आहे.
चांगलं मी गातोय, सूर ताल कळतोय, भजन नाही आहे. सूर ताल तुझ्यापेक्षा सिनेमातले नट चांगले म्हणतात काय? त्याचा अर्थ गायन नाही. आपण अंतकरणापासून किती गातो त्याचं नाव भजन. भजन या शब्दाचा अर्थ काय? भजनाला किती गोष्टी लागतात, किती माणसं लागतात? काहीच लागत नाही. एकच माणूस लागतो भजनाला, बस. तुम्ही म्हणणार असं कसं काय? पकवाज लागतोय, तबला लागतं, टाळ लागतात, विणा लागतं, सूरपेटी लागतं. हे गायनाला लागतं बरं काय, भजनाला लागत नाही. भजन या शब्दाचा अर्थ काय? मुळात जर भजन हा शब्द बघितला तर हा शब्द संस्कृत शब्द आहे. ज अधिक न, ज्याचा संधी सोडवला व्याकरणाच्या दृष्टीनं. भज अधिक न, भजन म्हणजे लक्षात ठेवणं, स्मरणात ठेवणं, त्याला ध्यानात ठेवणं, सतत त्याला चित्तामध्ये अळवणं. या शब्दाचा अर्थ काय? भजन आहे. मग आता सांगा, त्याला स्मरणात आपल्यात ठेवण्यासाठी किती माणसं लागतील? तुमच्या चित्तात त्याला ठेवायचं आहे, तुमच्या मुखात त्याला आणायचं. आता किती माणसं लागतील? भजनाला माणसं किती लागतील? हां, मग महाराज म्हणतात तो आपल्यासाठी व्हावा किंवा त्याचं भजन आपल्या मनात यावं असं वाटत असेल, किंवा आता सुद्धा काही काही कीर्तनकार, आता कीर्तनकारांचा विषय काय असावा? दोन कीर्तनकार एकत्र आले, दोन प्रवचनकार एकत्र आले, बाबा काय विचार असावं? काल काय अभंग झाला, ओव्या काय झाल्या, असावं काय नको? दोन हेडी कळतोय तुम्हाला? हेडी मसाल्यांचे व्यापारी, दोन हेडी एकत्र आले, हा जनावरांचा काय व्यवहार करणारे, त्यांचं जर तेही एकत्र आले तर ते विषय काय करत नाही. डोबराकस ठोकनला विकलास तू, हे काहीच कळत नाही आपल्याला. ते काही एक्का ठोकनला विकलास, त्यांची भाषा असते, पैसेच असतात, ते रक्कमच असते, पण त्यांची भाषा असते. ते तुमच्या समोर तुमच्या म्हशीचा व्यवहार करतील, पण त्यांची भाषा तुम्हाला कळणार, कारण त्यांचा विषय तोच असतो. दोन महिला एकत्र आल्यानंतर त्यांचा विषय काय असणार आहे? कवा करून घेतलीस, कसं तोळं चालू आहे, सोन्याचा विषय असणार आहे. मग दोन कीर्तनकार एकत्र आले किंवा दोन वारकरी एकत्र आले, त्यांचा विषय काय असावं? असावं कोणी विषय येतो त्यांचा झाला नारायण, असावं कोणी? त्यांचं कायच नाही. कालच्या कीर्तनकाराला काय जमलं नाही बघा, ते एकामेकाला वरबडण्याशिवाय कामच नाही दुसरं काय. आणि ते आमच्या भागात तर महाराज जोरा चालू आहे. कुणाचा आहे? त्याचा आहे, त्याला काय येतं ह्या. म्हणजे असं केल्यामुळं आम्ही भजनात कमी, एकामेकाला नावं ठेवण्यात जास्त गुंतलो. प्रथम क्रमांक आहे आपला. भजन करणं एवढं सोपं नाही. महाराज म्हणतात, मी तू किती घर बांधलास, किती जमीन जुमला घेतलास, याला महत्वच नाही. तू का म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते, बाकीचं थोर पण व्यर्थ आहे, सांगूच नकोस तू काय. किंवा आमची अवस्था, तुकोबारांची अवस्था झाली, त्यांची अवस्था काय झाली? विठले ते चित्त प्रपंचापासून व म्हणतो चित्ती थनी भजन करा. आणि त्यांनी म्हणावं, मन ही मीच करी माझी या भजनी प्रेम धरी. मग मनात जर प्रेम भजनाबद्दल धरायचं असेल तर ते मन अगोदर भजनाकडे आणायला पाहिजे. भजनाकडे म्हणजे कुठं आणायला पाहिजे? नामस्मरणाकडे आणलं पाहिजे. नामस्मरणाकडे आणणं म्हणजे काय करायला पाहिजे? त्याचं ध्यान आपल्या चित्तात वसलं पाहिजे. मग त्याचं ध्यान आपल्या चित्तात वसण्यासाठी आपली संगत सुद्धा कशी पाहिजे? ज्याच्या ज्याच्या चित्तात तो वसलेला आहे अशांची संगत आपली पाहिजे. म्हणजे देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. मग त्याच्या संगतीत गेल्यानंतर मग आम्हाला भजनाची आवड निर्माण होईल, भजन आपल्याला कळल. पण आमची मनाची अवस्था इतकी बेकार आहे, आमचं मन स्थिर राहायलाच तयार नाही. कुठं मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिया धावती नावरती, सगळं खुंटल्या युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. आमचं मनच आमच्या स्थिर नाही. मग ते भजनाच्या ठिकाणी कसं द्यावं आपण? किंवा एका ठिकाणी अभंगात महाराज असं सुद्धा म्हणले, म्हणे सहित वाचा काया अवघी दिली. ते दिल्यानंतर आपल्या मागं पाहिजे तिथं येतोय तो. आतापर्यंत असं इतिहास काढून बघा, देव श्रीमंतांच्या घराला कधीच गेला नाही. इतिहास काढा, रावण एवढा किती श्रीमंत होता, त्याच्या घरी शिवजी गेले असतील, विष्णू परमात्मा गेले नाही कधी. जरी गेले ना मारायलाच गेले, बाकी बस विषयच दुसरा काय. दुर्योधन किती मोठा श्रीमंत होता, जेवाय सुद्धा गेले नाही त्याच्या घराकडे, पण विदुराच्या कन्या बक्षिल्या. का विदुराच्या कन्या बक्षिला? का विदुर कन्यात काही वेगळा मसाला टाकत होता का? नाही नाही, विदुर भजन करायचं. म्हणून देवाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? भजन करणारी, कथा करणारी, प्रवचन कीर्तन करणारे आवडतात देवाला. म्हणून महाराज एका ठिकाणी असं सुद्धा म्हणतात, तो मला किती आवडतो, तो मला किती आवडतो, भजन करणारा किती आवडतो, की जो जिथं जातो तिथं मागे मागे जातोच. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालत असे. त्याच्या मागं मागं हिंडतोय, मागं मागं जातोय. याला पुरावा सुद्धा आहे. नाथबाबांच्या घरात देव 24 तास.
राहू दे. पांडवांच्या घरात द्वारकेचा राणा कशामुळं? पांडव फार श्रीमंत होते असं नव्हतं, देव त्यांच्यापेक्षा श्रीमंत होता. सोन्याच्या द्वारकेत राहायचा देव, तरी सुद्धा पांडवांच्या घरात कशामुळं राहायचा? भजनामुळं राहायचा. भजन काय नुसता आमचं काय, आमची अवस्था भजनाची काय आहे? लोक बघितल्यावर आम्हाला भजन सुचतंय, लोक बघितल्यावर आम्हाला रामकृष्ण सुचतंय. काही बरेचशी बुवा असे आहेत जेव्हा इतर वेळी जेव्हा आले की गप्प गार जेवतील ती. मी त्यांची एकांतात पण चौकशी केली आणि ते लोकांतात पण त्यांची चौकशी करून बघितली. ती जेव्हा लागली ना माणसं, 4 माणसात बसले की प्रत्येक घासला श्री हरी गोविंद माऊली ज्ञानोबा, एक घास पांडुरंगा. शेवटला शेजारी बसलेला माणूस दचकला एकदम, ह्याला काय झाले? एकांतात मन म्हटलं अजिबात नाही. आमची सुद्धा अवस्था अशीच आहे. समजा ज्याचं घर आता मंदिरापासून लांब आहे, घरातून मंदिरापर्यंत येऊपर्यंत निदान रामकृष्ण म्हणावं का नाही? म्हणावं का नको? माणसानं म्हणत नाही. हिथं आला की नाही माणसं दिसली उगाच ती घंटा पकडून खान 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 रामकृष्ण हरिराम चौकट धरायची. आता तुमची बरी मोठी आहे, इकडनं माणसं जातात, आमच्यात चौकट लहान आहे. असं धरले की नाही पांडुरंगा विठ्ठलला मागचा पुढं जाऊ द्यायचं नाही, पुढचा मागं जाऊ नाही. म्हटलं तुला नामस्मरण करायचं आहे, बस कोपऱ्यात कर ना. आमची अवस्था अशी आहे, आपल्या मनाला सवय जी लागलेली आहे, आणि या मनाची अवस्था अशी आहे, मन कधीच चांगल्या गोष्टीचा स्वीकारच करत नाही. मनाला चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात आणि वाईट गोष्टीचा स्वीकार मन आपोआप करतं. कधीही बघा तुम्ही, तुम्हाला जर पटत नसेल, मुलांना शुभंकरती शिकवावी लागते, हरिपाठ शिकवावं लागतं, कीर्तन प्रवचन पकवाज वाजवाय शिकवायला लागतं, तबला वाजवाय शिकवायला लागतं, गायन करायला शिकवावं लागतं, चांगल्या सगळ्या गोष्टी सगळ्या सवयी शिकवाव्या लागतात. पण शिव्या बघा तुम्ही शिकवाव्या लागतात का? आपोआप शिकतात ती. याचाच स्वभाव, याचाच एक मूळ वैशिष्ट्य काय आहे की माणूस किंवा माणसाचं मन हे चांगल्या गोष्टीकडे जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करावं लागतं. मग भजनाकडे येण्यासाठी किती प्रवृत्त करावं लागतं? मुळात भजनाकडे येण्यासाठी नुसता प्रयत्न उपयोगाचेच नाही, त्याला पूर्वजन्माची संचित सुद्धा लागतं. नामदेवराय सुद्धा म्हणले, बाबा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, कृपा केली, उगच नाही बाबा म्हणले. आमच्या पदरात पुण्याई असल्याशिवाय सुद्धा त्याचं नामस्मरण येत नाही. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, काहींच्या पदरात पुण्याई असून सुद्धा येत नाही, ती पुण्याई वेगळीकडेच खर्च व्हाल्या. त्या निदान पुण्याईनं तर आपण या एका ठिकाणी यावं आणि आपल्या मनात परमार्थ रुजाव, पण आपलं मन ते घ्यायला तयार. आपलं सर्व तुकोबाराय सुद्धा म्हणले, बाबा तुमच्याच मनाची अवस्था अशी आहे अशी नाही आहे, माझ्या पण मनाची अवस्था झाली, पण मी त्याला सोडलो नाही. मी काय केलो त्या मनाला? बाबा मी त्या मनाला वेळोवेळी परत घेऊन आलो म्हणले, बंधनापासून उखलेल्या गाठी करते आणलो परत. किंवा नको नको मनाला सुद्धा सांगितलं मी, तिकडे जाऊ नकोस, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आणि या काळाच्या चक्रातून तर तुम्हाला जर कोण सोडवणार असतील, आम्हाला कोण सोडवतील असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला बायको सोडवणार नाही, मुलं नाही, आई वडील नाही, मावशी पै पाहुणं मित्र कोणीही सोडवणार नाही. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून आपल्याला आपले आपण करा सोडवण. मग त्यात कसं तोडायचं? कशाचं सामर्थ्यानं तोडायचं? तर ते नामस्मरणानं भजनाच्या, आणि ते नामस्मरण मनात येण्यासाठी किंवा चित्तात राहणं. काही लोक म्हणले, महाराज तुम्ही एवढं सांगता, असं करताय तसं करताय, मग एकदा मरताना रामकृष्णाने म्हटलं तर आम्ही जातोयच की म्हटले वैकुंठाला, त्यात काय अडचण आहे. आणि सांगितले सुद्धा अभंगात, मरणाची अंती राम म्हणे जरी न लगे यमपुरी जावे. तेव्हा 100 कडव्याच्या अभंगात सांगितलेच महाराजांनी, सांगितले की नाही, मरणाची अंती राम म्हणे जरी न लगे यमपुरी जावे तयासी उत्तम ठावे वैकुंठ वसे नाम कंठी. सर सांगितले तिथं महाराजांनी सांगितले, बरोबर आहे रे, तू सगळं बरोबर आहे, तू आम्हाला अनुमान प्रमाण. आणि जे तुम्हाला सांगू, वारकऱ्यांना शानपण सांगणारे माणसं जास्त. दिसला बुक्का कपाळावर ह्यांचं भाषण चालू. मी म्हटलं बरोबर आहे त्यांनी सांगितले, पण मरणाच्या अंती मुखामध्ये राम येण्यासाठी त्याला सवय पडली पाहिजे, भजनाची किंवा त्या नामाची सवय पडली पाहिजे. मग ती सवय एवढ्या सोप्यानं पडत नाही, कारण माणूस हा मुळातच सवयीचा गुलाम आहे. माणूस सवयींचा गुलाम आहे. मरताना एकदा राम म्हणायचं जर असेल ना, तुम्हाला माहीत नसेल मरताना किती वेदना होतात तुम्हाला माहित आहे? शास्त्रात असं सांगतात, एका माणसाच्या शरीरावरती 350 कोटी केस आहेत म्हणा. मी पण कधी मोजलो नाही, ते शास्त्रात सांगितलेलं सांगतोय. 350 कोटी केस आहेत आणि मरताना इतक्या वेदना होतात म्हणा.
एका शरीरावरच्या केसाला 100 विंचू चावतील एवढा त्रास मरताना होतो. मग 350 कोटी गुणिले 100 किती विंचू चावण्याचा त्रास होईल, एवढा त्रास मरताना होतो. मग हा त्रास सहन करणार काय देव आठवणार तुम्हाला? अहो देव राहू दे, जिच्यासोबत आयुष्य घालवलं ती बायको आठवत नाही आम्हाला मरताना, कारण आपली पिढा आपल्याला सहन होत नाहीये. मग अशात राम आठवलं का? म्हणून तिकडं जाण्यापेक्षा किंवा तेवढ्या उशिरानं जाण्यापेक्षा आम्ही आत्तापासून घेतलेलं का अडचण आहे. मनात रुजलं पाहिजे. आमच्या मनाची अवस्था बाद आहे. आमचं मन ऐकायला तयार नाही. आमचं मन सैराट आहे. सिनेमातलं सैराट सांगत नाही मी. सैराट म्हटल्यावर तुम्हाला फक्त नागराज मंजुळेच आठवतात, दुसरे आठवत नाहीत. भली तया सवे धावे सैराट शेवटचा नाट, वाट आडवाट दरे दडकूट. हा, महाराज म्हणतात हे सैराट आहे, त्याला काय ऊन लागत नाही, वारा लागत नाही, थंडी लागत नाही, पाऊस लागत नाही, काय काय लागत नाही. त्याला कपडे घालायला लागत नाही, आवरायला लागत नाही, आंघोळी करायला लागत नाही. मनाला काय लागते? आणि यायला जायला तिकीट तर नाहीच नाही. कुठं पण जाते, एका सेकंदात स्वर्ग म्हटलं की स्वर्गात जाते. ज्या ज्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या तिथं तर जाते. ज्या ज्या गोष्टी डोळ्याने पाहिलेल्या नाही तिथं कल्पना तयार करून जाते, पण जाते 100%. अमेरिकेला सुद्धा जाते 2 मिनिटात. पासपोर्ट नाही, विजा नाही, तिकीट नाही, विमान नाही, बॅग भरा नाही, काय भानगड नाही. एवढं चंचल मन आहे. या मनात जर भजनाचं प्रेम दाटलं तर फायद्याचं आहे, नंतर उपयोगाचं. मग त्या भजनात प्रेम आणण्यासाठी महाराज म्हणतात, किंवा असं प्रेम धरून ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांच्यासाठी देवाने पाहिजे त्या गोष्टी केल्या. महाराज केल्या नाहीत म्हणता. ते उत्तराखंडमध्ये एक संत राहायचे, साधू होते. साधू, आता साधूंचा महाकुंभ मेळा चालू आहे तिथं. भयानक म्हणजे अतिशय तपस्वी महातेजस्वी साधू मंडळ त्या ठिकाणी 144 वर्षाचा योग आहे. शाही स्नानासाठी आलेले आहेत महाराज. किती वर्षे जगल्यात त्यांनाच माहीत, काय खातात त्यांनाच माहीत, कुठून आलेत त्यांनाच माहीत, जाणार कुठं त्यांनाच माहीत. आपल्याला दिसतात तेवढे एवढेल्यात, पण नंतर जाताना कुठं कुठं जातात त्यांनाच माहीत. म्हणजे महान तपस्वी साधू. आणि ते उत्तराखंडमध्ये एक साधू होते महाराज. साधू ऋषी होते, अखंड ब्रह्मचारी व्रत होतं. 110 वर्ष आयुष्याचे जगलेले चालू होतं जगणं. महाभयानक तपश्चर्या होती त्यांची. आणि श्रीमंत साधू होते महाराज. आतापर्यंत साधू संत श्रीमंतच आहेत, मनानं तर आहेतच आहेत, पण काही काही साधू यांनी श्रीमंत संपत्तीने सुद्धा श्रीमंत आहेत महाराज. आपल्या पंथात सुद्धा नाथबाबांची श्रीमंती कमी नाही आहे, भरपूर श्रीमंत होते नाथबाबा. तसं कान्होजी गवार नावाचे जे संत होते उत्तराखंडमध्ये, फार श्रीमंत होते. आणि त्यांचे शिष्यगण सुद्धा भरपूर होते महाराज. त्यांच्या नुसतं जटा सांभाळायला 100 शिष्य असायचे. आणि तप एवढं होतं, नखं अशी वाढवली होती महाराज. पाऊस आला की असं जोडली ना नखातनं नखं, तर पाणी आत येत नव्हतं. एवढे तपस्वी होते महाराज, एवढे तपस्वी होते. आणि उत्तराखंडचा दौरा किंवा तीर्थयात्रेला जायचे म्हणून आमच्या महाराष्ट्रातले संत निघाले महाराज. त्यात ज्ञानोबराय होते, नामदेवराय होते, सोपान काका होते, मुक्ताई होत्या, निवृत्तीदादा होते, आणि सगळे निघाले महाराज. निघत असताना त्या साधूंचं दर्शन घ्यावं. त्या साधूंचं श्रीमंती बघितली महाराज. श्रीमंत आहे. आतापर्यंत तुम्हाला सांगू, भारतात सगळ्यात श्रीमंत जर कोण असतील तर एक महाराज लोक आणि दुसरे नेता लोक. यांच्याशिवाय श्रीमंतच कोणी नाही आहेत ना. फक्त एक आमचा वारकरी संप्रदाय सोडला ना तर बाकीच्या ठिकाणी संपत्तीला जास्त किंमत आहे. पण आमच्यात तुकोबरने सांगितलं आम्हाला, सोने चांदी आम्हा माणिक पाषाण किंवा संपत्ती सोहळा ना आवडे म्हणाला. आम्हाला तो आवडतच नाही. फक्त पंढरी झाली की बस, आम्हाला दुसरं काय लागतच नाही. आम्ही ते जेवणा खाण्याचा सुद्धा विचार करत नाही. या पोटाची चिंता आम्हाशी काय करणे, आमुचा तो देव पांडुरंग. या पोटाची सुद्धा आम्ही चिंता करत नाही. आम्हाला कशाला पाहिजे? तुका म्हणे ते भजन, आम्हाला भजन पाहिजे, दुसरं काय नको. आणि त्या जैन समाजात एक संत होऊन गेले महाराज, एक स्वामी होऊन गेले. ते फार कडक बोलायचे, कटू सत्यमध्ये वचन आहे त्यांची. ते आता त्याने देह ठेवलेला आहे, तरुण सागरजी महाराज. आणि त्यांना एकदा टी व्हीवरती मुलाखतीला बोलवलं महाराज. तो रजत शर्मा आहे ना, टी व्हीवरती मुलाखतीला बोलवलं त्यांना. आणि बोलवल्यावर त्यांना प्रश्न विचारला. तिकडं त्यांच्याकडं दिगंबर स्वामी असतात, नागा असतात, ते अजिबात कपडे घालत नाहीत. त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पायात चप्पल घालत नाही, परिवारात तुम्ही राहत नाही, तुमचं कुठं बँक बॅलन्स नाही, काय नाही, नुसतं संत या व्याख्याची, या संत या शब्दाची मला व्याख्या सांगता का, असं कोण विचारलं? रजत शर्माने विचारलं. एका वाक्यात तिने उत्तर दिलं, जिनके पाँव में जूता ना हो
जिनके सर पे छाता न हो, जिनके परिवार में कोई नाता ना हो, जिनके बैंक में खाता ना हो, वही संत आहे बस. आमचं काय झालंय, ठेवू कुठं, त्या बँकेत ठेवू, त्या बँकेत ठेवू. आम्हाला त्यांच्या संत काय आम्हाला काहीच म्हणता येत नाही. आम्ही कुठल्याच कोष्टकात बसत नाही. लोभ ममता दौडू आशा त्यांची अवस्था ही आमची होऊ शकत नाही. तसं कान्होजी गवार नावाचे साधू होते, फार श्रीमंत होते, आणि त्यांना कळलं की महाराष्ट्र ही कुणाची भूमी आहे. नक्की ना. मग मला वाटलं तुम्हाला ते नेत्यांची भाषणं ऐकून ऐकून ते काँग्रेसवाला म्हणतोय माझा आहे, ते शिवसेना म्हणते माझा आहे, भाजप म्हणतोय माझा आहे. ती कुणाचीच नाही. ही भूमी संतांच्या आणि शूरवीरांच्या आणि महापुरुषांची भूमी आहे, लक्षात घ्या. आणि कान्होजी गावारांना कळली बातमी. काय कळली? महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीतनं काही संत आणि तपस्वी संत वयाने जरी लहान असले, 105 वर्षाचे त्यावेळी होते ज्ञानोबांच्या काळात, म्हणजे किती तपस्वी संत होते. आणि कळल्यानंतर शिष्यांना पाठवलं भेटायला, त्यांना घेऊन या. आणि भेटायला घेऊन आल्यानंतर भेटले महाराज, सगळ्यांचं दर्शन घेतलं उठून त्यांनी. आणि एक बोलता बोलता बघा, ज्याजवळ ज्ञान आहे त्याजवळ अहंकार आहेच. मग किती मोठा कीर्तनकार असू दे ना काय, ती एक ना एक शब्द 2 तासात अहंकाराचं बोलणारच. तुम्ही बघा तपासून कधी पण. मी काय घेत नाही ना, मी काय घेत नाही, हा सुद्धा अहंकार त्यात आहेच. मी शहाबादला गेलो कीर्तनला, तिथे एक सोलापूरचे महाराज आले, शंकरस्वामी शिरोडकरांचे. ते पैसेच घेत नव्हते. तुम्ही मी बाकींच्यावर टीका करू अशातली गोष्ट नाही. तर तुम्ही जा आणि आमच्यात एक महाराज आहेत त्यांना जाऊन सांगतील महाराज असं बोललाय. मग ते पैसे घेत नव्हते, माझ्यासमोर जेवायला बसले. असं 3 दिवस मी त्या बोला. म्हणले तुमचं गाव कुठलं? म्हटलं लाटवडी माझं. तुमचं गाव? मी त्या सोलापूरचं आहे. मग तुमची विदायगी? म्हटलं दिल जेवढे घेतोय मी. तुमची? म्हटलं मी घेतच नाही. आता एकदा सांगितला. आणि हात धुताना मी घेतच नाही. कीर्तनाला जाताना धोतर बांधताना मी घेतच नाही. चौथ्यांदा परत मी घेतच नाही. अरे तू घेत नाही ठीक आहे, पण मी घेत नाही. या मीपणाचं त्याचं तो मीपणा तुला झाला त्याचं काय? त्यापेक्षा तू घ्या नाही गप बस तिकडं. पैशात हो, म्हणजे मी पैसे घेत नाही सांगायचं मला कीर्तनाचे. म्हणजे काही जे ज्ञानी माणसं आहेत ना, त्यांना अहंकार असतो. आणि ते कान्होजी गवार ज्ञानोबरायांना पाहिलं, सोपन काकांना, निवृत्ती काकांना, नामदेवरायांना आणि मुक्ताईंना पाहिलं. आणि मुक्ताईंना पाहिल्याबरोबर नामदेवरायांच्याकडे दृष्टी वळवली. त्यांनी विचारलं, आप वही नामदेव है ना? हिंदी भाषेत तिकडची, जो खडे पत्थर को दूध पिलाते हे. एवढं म्हटल्याबरोबर मुक्ताईचं डोकं खणखणाला लगेच. पत्थर को दूध पिलाते? आमच्या देवाला दगड म्हणतोय. ती म्हणली, दादा ह्याला नीट सांग, आमच्या पांडुरंगाला नीट बोलायचं, जर दाढी धरून मारीन बघ. कोण म्हणायला लागलं? ज्ञानोबा म्हणलं, अगं मुक्ती ग, आपल्या पक्षावायनं मोठे आहेत असं नाही म्हणायचं त्यांना, बोलू दे बोलले तर. नाही म्हणले, खडे पत्थर को दूध पिलायचं होतं क्या हुआ, भगवान को दूध पिला ते म्हणायला पाहिजे होतं त्यांनी. असं का म्हटलं त्यांनी? आम्ही सुद्धा असंच म्हणतोय. काही लोक वारकरी सुद्धा असंच म्हणतात, पांडुरंगाची जी आहे ती मूर्ती आहे. मूर्ती नव्हे बाबा, तो स्वयंभू आहे. तो का म्हणे मूर्तीचे घडविले म्हणती, तया मुखा प्रति किडे पडो. पांडुरंगाला कधीच मूर्ती पूर्ण होतो. महाराज सांगतात, त्याला मूर्ती म्हटला की तुमच्या तोंडात किडे पडणार बघा. देवच म्हणायचं त्याला. तो स्वयंभू आहे. उगवले बिंब अद्वैत स्वयंभू, नाम हे सुलभ केशवराज. असा तो स्वयंभू देव आहे. आणि म्हणले, आपने क्या चमत्कार किया, खड़े पत्थर को दूध पिला है, उसमें क्या आसान है, मैं भी पत्थर को दूध पिला दूंगा. आता ती साधू म्हणले, पिला दूंगा तो पिला दूंगा. शिष्यांना सांगितलं, जावा रे दूध आणा. आता शिष्यांनी काय हो, सोन्याच्या भांड्यात, एवढा श्रीमंत साधू आहे, सोन्याच्या भांड्यातनं दूध आणलं त्यांनी. आणि एक 5 फुटाचा दगड उचलून आणला. योगी होते ते म्हणले, दूध आणले. असं दगड घेतले आणि दगडावरती ते हंडात ठेवल्यावर दगड दूध प्यायला लागलं. गाठ 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 गाठ. कान्होजी गवारची तपस्या. मुक्ताई सगळे हसले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी कौतुक केले. मुक्ताई म्हणून गप्पच बसले. म्हणले, अरे मरे हो पत्थर को कोई भी दूध पिलाता है, अगर तुम में हिम्मत है ना, हमारा जो पंढरपूर में जो आपने अभी पत्थर का ना, उस पत्थर को दूध पिला के दिखा. आता ते म्हातारं चिडलं. म्हणले, एवढी पोरगी मला चॅलेंज. चला म्हणले, उत्तराखंडमधनं पंढरपूरला आले महाराज. मुक्काम दर मुक्काम करत साधू आपल्या शिष्यासंग आले महाराज. चंद्रभागेचं स्नान केलं, कुंडलिकाचं दर्शन घेतलं. अगदी सोळ्यानं म्हातारा असं सज्ज झालं. ते भगवे वस्त्रे घालून ब्रह्मचारी होते. तयार झाल्यानंतर दुधाची व्यवस्था करायला पाहिजे. तिथं त्याने केला, हिथं आपल्याला करायला पाहिजे. हिथं आता कोणाकडे पैसे आहेत?
आपले सगळे संत असेच की इकडून तिकडं काय तर करायचं. सगळ्या गवळ्यांना सांगितलं दूध कोणी गवू नका, पांडुरंगाला दूध पाजायचं आहे. म्हणजे दूध पाजण्यासाठी उत्तराखंडमधून एक साधू आलेले आहेत. सगळे आमाप गर्दी, पंढरपूर लटलो, देव दूध पिणार आहे, देव दूध पिणार आहे. असं कोणाकडनं पण पिल का तो? चंद्रभागेत आंघोळी केली महाराज आणि एकच सांगितलं, बाबा आमच्याकडं काही सोन्याचं भांडं नाही आहे, आम्ही ते हाय त्या मातीच्या भांड्यात आणतो. आणलं महाराज, ठीक आहे म्हणला, घेऊन या. मातीच्या भांड्यात दूध आणलं. दूध आणल्यानंतर देवाने अग्नीचं स्वरूप घेऊन त्या दुधात प्रवेश केला महाराज. जसं त्या नामदेव पारीजवळ आत येऊन यायला लागलं, ते भांडं तापायचं आणि येऊपर्यंत छोडायचं हातात नाही, एवढं भांडं तापायचं. म्हातारा बी खमाट होतं. एक भांडं भरलं म्हणून सोडलं नाही त्यांनी. असं जवळजवळ 20-25 भांडं, 30-50 100 भांडं असं हात गरम व्हायचं, सोडायचं, हातातले हाडं दिसायला लागलं, सोडवलं, ते पाजायचं. आणि शेवटी वैतागलं त्यानं. वैतागल्यानंतर दूध खाली पडून गुडघ्यावढं दूध त्या नामदेव पारीजवळ आणि त्या ह्याच्यात थांबलं होतं, गरुड खांबाजवळ, गुडघ्यावढं दूध. आणि ते म्हटलं, मैं उस पत्थर को दूध पिला सकता हूं लेकिन इस भगवान को नहीं पिला सकता. मुक्ताई म्हणला, आलाच काय बरोबर आता रस्त्याला. मग आता काय करायचं? आता काय नाही करत, देवाला दूध पाजायला आलंय की ना आपली. मुक्ताई म्हणली, पाजायचं. कोण पाजणार म्हणले? नामदेवराय व्हा पुढं म्हणले. आम्ही नाही पाजणार म्हणले, तुमच्यातनं त्याला आवड आहे तोच पिणार. नामदेवराज जसं पुढे गेले मला दूध पाजायला, म्हणले मुक्ताई सगळं दूध संपले. म्हणले आणाय पैसे नाही. रडायला लागले गळा नामदेवराय. आता आणायला दुधाला पैसे नाही. कशाला दूध पाहिजे आणि पैसे पाहिजे म्हणले. पाजायचं कशाने? हेच गोळा करायचं आणि पाजायचं. गुडघ्यावड्या चिखलात राहिलेत महाराज, गुडघ्यावड्या दुधात राहिलेत. म्हणले नामदेवराय म्हणले, मुक्ती तुला थोडं तरी काय, आपण सगळ्या दुधात राहिलोय म्हणले. दूध किती गडूळ झालं असेल ते काय सांगायचं, त्याला प्यावंच लागल. पेला का नाही म्हणले? राधेच्या पायाची धूळ करून 1 ग्लासभर दूध पेलाय का नाही त्यावेळी देतं म्हणले. मग आमचं प्यायला काय हरकत आहे? प्याय म्हटल्यानंतर नामदेवरांना असं हात करावं महाराज. असं केल्याबरोबर विटेवरचा देव उडे माराव, नगटगटा दूध प्याव. ही ताकद तुमच्या आमच्यात नाही. आता किती श्रीमंत अंबानीला बोलवा आणि अदानीला सांगा देवाला दूध पाजा म्हणून, पितोय का बघा? का पिले? कारण भजनाची ताकद होती महाराज. तुकोबारांच्या कीर्तनात आणि भजनात एवढी ताकद होती महाराज. धीरजगिरी नावाचे एक साधू तुकोबारांचं कीर्तन ऐकायचे महाराज. कीर्तन मर्यादा उठून कोणी पण झालं आणि कीर्तन केलं म्हणजे कीर्तन नाही, तुम्ही आम्ही नुसतं कीर्तनाची सोंग घ्यायची. ह्याचं ऐक, त्याचं ऐक, ह्याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, हे चालू आहे सध्या. अभ्यासू जुनी माणसं गेली महाराज आता तुमच्या वेळीची. तुमच्या वेळी मोबाईल नव्हते, फार सुंदर गोष्ट होती, तुम्ही वाचत तर होता निदान. आता आमच्याजवळ मोबाईल आला, ते पाहिजे ते किती दिवस, पहिला दिवस कीर्तन आलंच ते. असं नव्हतं महाराज. धीरजगिरी नावाचे संत तुकोबारांचं कीर्तन ऐकायला काय सामान्य माणसं नसायचे आमच्या तुमच्यासारखे, राजे असायचे. राजे कीर्तन ऐकायचे आणि ज्या दिवशी तुकोबारांचे कीर्तन ऐकायचे ना महाराज, त्या दिवशी घरी जाऊन जेवायचे नाहीत. राजांना 8 पत्न्या होता, 8ही पत्न्यांची कोणाची हिंमत नव्हती, राजे तुम्ही जेवला का, बोलायची हिंमत नव्हती महाराज. जिजाऊ माता यायच्या आणि विचारायचे, शोभा जेवत नाही तुम्ही? शोभांचं अंतकरण भरून यायचं आणि सांगायचं, आई साहेब आज जेवणाची गरज नाही आम्हाला. का? आज आम्ही देहूच्या तुकोबारांचं कीर्तन ऐकून आलोय. त्यांच्या कीर्तनात तुझं पकवाजे आहे ना, पकवाजे सोनबा ठाकूर त्याचं नाव, काय गोड वाजवतोय. त्याचा आवाज जर माझ्या कानात गेला ना की पोट आपोआप भरतंय आई म्हणायची. गंगाधर मवाळ नावाचे जे शेल्लेकरी गायन करायचे ना महाराज, त्यांच्या गायनात इतकी ताकद आहे, गायन ऐकल्यानंतर भुकाच उडून जायच्या. ही ताकद तुकोबारांच्या भजनात, तुकोबारांच्या कीर्तनात. धीरजगिरी नावाचे संत होते. 5 वाजता कीर्तन सुरुवात झाली. कीर्तनाचा एक नियम होता त्या काळी की दिवस मावळला की कीर्तन बंद. त्यावेळी नेम होता असा. कीर्तन असं रंग भरलेलं होतं महाराज, दिवस मावळणार. पण तुकोबारांचे शब्द इतके गोड होते कीर्तनात. धीरजगिरी नावांना, कारण भगव्या वस्त्रातले संन्याशी होते महाराज. संन्याशी कोणाला पण होता येत नाही, त्याग करावा लागतो. ब्रह्मचारी व्रत स्वीकारायला लागतो. भीष्माचार्यानंतर त्यांचा नंबर लागतो. भीष्माचार्य हे पांढऱ्या वस्त्रातले, शुभ्र वस्त्रातले संन्याशी होते, पण हे भगव्या वस्त्रातले संन्याशी होते महाराज. धीरजगिरी नाव लक्षात ठेवा. आणि धीरजगिरींना वाटायला लागलं लवकर कीर्तन संपवणे, पण सूर्य तर मावळायला लागलाय. तुकोबारांच्या कीर्तनला एवढ्या वजनाची आणि एवढ्या ताकदीची आणि एवढ्या अस्सल शक्तीची माणसं ऐकायला यायची महाराज. धीरजगिरी सूर्याला फक्त आतापर्यंत आम्ही ऐकलो की सूर्याला फक्त कृष्ण परमात्माने थांबवलंय म्हणून.
धीरजगिरी नुसतं सूर्याकडे असं बघितलं मागं वळून, नुसता असं चिटकी मारली बघा. कसं मारलं? असं असं करून नुसतं असं केलं, बुडला नाही, गप जायच्या जागीच राहिला महाराज. 8:15 वाजले रात्रीचे. कीर्तनात एका लहान मुलीने जांभी दिले. तर जांभी यायला सुद्धा प्रकार आहेत हो. जांभी 2 प्रकारचे आहेत. झोप आल्यानंतर एकदा येते जांभी, आणि उपाशी पोटी जर असला तर भुकेची जांभी एक येते, आणि लई झोपला तरी पण एक जांभी येते. म्हणजे मग त्या धीरजगिरी नावाच्या संतानं त्या लहान मुलीला जांभी देताना बघितलं, आणि मग म्हणले आता हिला भुकेची जांभी आल्या. परत मागं बघितलं, जाऊ दे खाली. सूर्य काही क्षणात खाली. म्हणजे ह्या ताकदीची माणसं तुकोबरांच्या भजनात असायची, तुकोबरांच्या कीर्तनात असायची महाराज. म्हणजे त्यांच्या भजनात किती वजन असेल, किती असेल. तुकोबरांच्या भजनात किती ताकद असेल. त्यांचे हाडं विठ्ठल बोलायचे. म्हणजे काय भजन केले असतील ती माणसं. तुमची आमची तोंड बोलणं, आम्ही नुसता कीर्तना सांगायचं, घ्या नामस्मरण, घ्या नमस्करण, असं म्हणणाऱ्यांना अगोदर तपासलं पाहिजे. तू किती घेतोस, काय साधना आहे तुझी, तू घेतोस किती अगोदर. बुवाने नुसता कीर्तनात आई अशी केली आणि बा तसं केलं, ना आईला असं सांभाळा आणि तबा, तू किती सांभाळतो अगोदर त्याच्या घरात जाऊन तपासणी केल्यापेक्षा. महाराज म्हणतात असं नको काय म्हणले. गायन जरी करत असताना आता जनाई सुद्धा म्हणायच्या महाराज. जनाई काय करायच्या? जनाईने भजन करत असताना देवाने येऊन मदत करावं जनाईला, आणि शाल देवाने विसराव, जनीला शिक्षाभाव, आणि शेवटची इच्छा विचारल्यानंतर जनीनं सांगाव माझी शेवटची इच्छा काय असेल तर त्या बाबाला बघायचं आहे. कारण माणसं फाशी देत असताना शेवटची इच्छा काय काय व्यक्त करतील काय सांगता येत नाही. त्या इराकचा एक अतिरेकी होता, बराक ओबामा त्याचं नाव, आपलं हे बहुतेक 32 नाव वाटतेच. इराकचा अतिरेकी 2008 सालाला त्याला अमेरिका सरकारनं पकडलं, आणि ओबामाच आहे तो. आणि त्याला सांगितलं महाराज, एक त्यांनी विचारलं लास्ट कोण का असं आता, त्याला शेवटची इच्छा सांगितलं, बोला तुमची शेवटची इच्छा काय. त्याने सांगितलं माझी शेवटची इच्छा मला चिकन खायचे आहे. आता 1993च्या बाउन्स मुंबई बाउन्समध्ये सापडलेला एक अतिरेकी, परवा तुला त्याला फाशी दिली, याकूब मेमन, तोच तो ना, तो 26 अकराला हल्ला केला. 1993चा याकूब मेमनला सुद्धा तसं सांगितलं. त्याने सुद्धा सांगितलं मला सिगरेट ओढायची आहे, शेवटची इच्छा, शेवटची इच्छा मला सिगरेट ओढायचं आहे. नथुरामजींना विचारलं, त्यांना विचारलं बाबा 6 जण होते गांधीजींना मारण्याच्या कटामध्ये. करकरे होते, आपटे होते, गोडसे होते, गोखले होते. त्यातल्या 3घांना फाशीची शिक्षा झाली, आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर कट्टर हिंदुत्व होतं त्यांच्याजवळ. त्यांना विचारलं, कारण त्यावेळी एकदा वंदे मातरम म्हटलं ना वेताचे फटके मारला द्यायचा, असा चाबूक असायचा, त्याला मोळा असायची. वंदे मातरम म्हटलं की पाठी शिक्षा, आणि असं घुसली की कात्री ओढून काढायची. 27 वेताचे फटके होते त्यांच्या पाठीवरती. कुठल्याही माणसाचा करुणामय मृत्यू त्याच्या दोषावरती पडदा घालत असतो, करुणामय मृत्यू त्याच्या दोषावरती पडदा घालत असतो. आणि त्यांना विचारलं, नथुरामजी ब्राह्मण समाजात जन्म होता त्यांचा, त्यांना विचारलं तुमची शेवटची इच्छा काय आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका मी गांधी विरोधी माणूस आहे, म्हणजे जे इतिहास आहे ते सांगितलं पण पाहिजे. त्यांना विचारलं तुमची शेवटची इच्छा काय. त्यांनी सांगितलं अखंड भारताचा नकाशा माझ्या हातात पाहिजे, भगवा ध्वज माझ्या हातात पाहिजे, आणि जोपर्यंत सिंधू आपल्यात येत नाही, ती लग्नाच्या पिढीमधली नवं सिंधू नदी जोपर्यंत आपल्यात येत नाही, म्हणजे देशात आपल्या भारतात येत नाही, तोपर्यंत माझी हाडं विसर्जित करायची नाहीत. अजून सुद्धा लॉकरला गोडसेंची हाडं तशीच आहेत, अस्थि विसर्जन नाही आहे. आम्ही नुसतं अष्टकेत म्हणायचं गंगा सिंधू सरस्वतीचं यमुना, सिंधू नाही आपल्या सगळ्यात, पण सिंधू नाही आहे. त्यांना विचारलं अखंड भारताचा नकाशा भगवा ध्वज आपल्या हातात पाहिजे. आता जल्लाद असतोय फाशी देणारा. आतापर्यंत फासावरती जात असताना हसत हसत फासावरती जाणारे जगात एक भगतसिंगानंतर नथुरामजी होते. ज्या ज्या अतिरेकांना ज्या ज्या कैद्यांना फाशी देते त्यांना वडून आणावं लागतात, मारून धरून पकडून आणावं लागतं महाराज. ते सुद्धा म्हणायचे मुझे रंग दे बसंती चोला म्हणायचे. रंग दे बसंती चोला भगतसिंगजी म्हणायचे महाराज. आणि त्यांची एक काका होती त्याच जेलमध्ये, ते म्हणायचे भगत आप तो वाही गुरु को स्मर ले, अब तो वाही गुरु का नाम ले. नहीं म्हणले चाचा जी,
आप तक तो मैंने वाहे गुरु का, कारण ते देव मानत नव्हते भगतसिंग. का म्हणते, काय म्हणायचे, देव असता तर जालियनवाला बाग हत्याखानामध्ये असं त्यांचं मतभेद होतं देवाबद्दल. पण म्हणले वाहे गुरु को भी मैं नहीं लूंगा उसका नाम. क्यों नहीं लूंगा, आप तक नहीं लिया, वाहे गुरु कहेंगे द्यार से भगत ने मेरा नाम लिया. नाही घेणार. आणि मग ते सुद्धा आनंदानं फास स्वतः घालायचे. तसं जल्लाद असतोय, तो जल्लाद वारणारा काळपडका, तो विचारला भगतसिंगांना, आता उद्या तुम्ही फासावर जाणार आहे, समजा तुम्ही उद्या स्वर्गात गेला तर तुमची इच्छा काय, काय मागशीला देवाजवळ. मागेन म्हटले मी, मागेन. काय मागेन बाबा, तू सुद्धा जसं हिंदूंच्यावर अत्याचार चालू केलायस, दुर्दैवानं औरंगजेबाला 94-95 वर्ष आयुष्य, छत्रपतींना 52 वर्ष आयुष्य, संभाजीराजांना 32 वर्ष आयुष्य, हे कुठं जो मतभेद चालू केलायस तू जरा बंद कर म्हणून सांगेन. आणि म्हणले आता तुम्ही मरणार आहे, उद्या तुम्हाला काय काय पाहिजे. त्याने म्हणले नवीन कपडे पाहिजे, पांढरे शुभ्र, दाढी करायची आहे, आणि फासाला जायच्या अगोदर मला चहा पाहिजे 2 कप गरमागरम. शेवटची चहा कुठं तर सासरवाडला गेल्यासारखं. तुम्ही आम्ही असतो काय नको बाबा, आता काय करू खाऊन म्हटलोच तो. आणि त्या जल्लादाने विचारलं, मरणार तर आहात तुम्ही, आणि काही मेकअप कशाला पाहिजे, दाढी करून घेणार, नवीन कपडे. अरे मूर्खा म्हणले, देवाकडे चाललोय मी. माणसानं देवाकडे जात असताना सुशीलभूत होऊन जावं. संत गाडगेबाबा गाडगेबाबा सुद्धा असंच होतं महाराज. मृत्यू त्यांना कळला, आणि कळल्यानंतर गाडगेबाबांनी सुद्धा सांगितलं, ज्या दिवशी मरायचं आहे, बाबा असं नेहमी दाढी करत नव्हते, दाढी केली, काखेतले वगैरे केस काढले, सगळे स्वच्छ झाले. एका शिष्याने विचारलं, गुरुजी म्हणजे बाबा आतापर्यंत आम्ही गाव लोटायचं काम करत होतो, कपडे बिपडे हेच रोजचे असायचे, बदलायचे नाही, तुम्ही आज नवीन कपडे घातला, दाढी बिडी चकचकीत केला, म्हणले सगळे सुशिरभूत स्वच्छ झालाय. अरे तुला कळत नाही, देवाकडे जात असून स्वच्छ व्हावं, स्वच्छ व्हावं. गाडगेबाबा सांगतात, गाडीतून हालते त्यांना, गाडी थांबवा म्हणले. बाबा काय करायचं, मला झोपायचं आहे जमिनीवर, कारण जमिनीला पाठ टेकून मरण यावं. खाली झोप म्हणले, तिथंच देह ठेवला. म्हणजे शेवटची इच्छा ज्यांची होती महाराज, असं जाण्याला सुद्धा विचारलं शेवटची इच्छा काय, म्हणजे जाणायचं भजन कधी असेल बघा. आणि त्याला म्हणला त्या पांडुरंगाला भेटायचं आहे, पांडुरंगाला भेटायचं आहे, जा म्हटल्याने. भेटल्याबरोबर गंमत अशी झाली महाराज, सांगितलं त्यांनी काय, भजन चालू केले. अरे काळ्या विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, सती सावित्री चुडा आली, तुझं गेलं मड, तुला पाहुणी काळरड, उभी राहुनी अंगणी शिवाय देते. हे भजन होतं का शिव्या होत्या? आमच्या दृष्टीने शिव्या आहेत, पण देवाच्या दृष्टीने जणीच्या ओव्या आहेत. म्हणजे संतांनी शिव्या जरी दिला तर ते देवाला गोड वाटाव्या, कारण संतांचं अंतकरण मनापासून भजन असल्यामुळे प्रेमळ होतं महाराज. तुमचं आमचं काय झाले, आम्ही अंतकरणापासून गोड बोलायचं आहे. मागाशी सांगितल्यासारखं मी, आमचं गोड बोलण्याचा स्वभाव असल्यामुळं आम्ही नुसता गोड बोले आवडतोय, बाकीचं आम्हाला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात, तो जर आपल्याला व्हावा असं वाटत असेल, महाराज म्हणतात मन हे मीच करी, माझ्या या भजनी प्रेम धरी. त्या भजनात किती ताकद आहे, किती ताकद आहे भजनात. या भजन, आणि तुम्हाला सांगू, भजन हे सुखात माणसाला कधी आठवत नाही बघा. तुमचं ज्यावेळी सगळं चांगलं असतंय त्यावेळी तुम्हाला भजन करा असं वाटतं का? वाटतंय म्हणता? दुःख असल्याशिवाय. म्हणून देवाजवळ कुंती मातेने नेहमीच दुःख मागितलं का, दुःखात तू स्मरण करतोय. आणि देवाने विचारला, ते आतापर्यंत तू किती दुःख भोगलेस हे स्वतः मी बघितलोय. तू कुंती भोज राजानं तुला दत्तक घेतली, तू कुंती भोज राजाची मुलगी नाही आहेस. तू कुंतीभोज राजाचा एक मित्र होता, त्याला मुलगी झाली, त्यानं त्या कुंतीचं नाव, पहिल्याचं नाव पृथा महाराज. पृथा कुंती मातेचं सुरुवातीचं नाव पृथा. कुंतीभोज राजाने दत्तक घेतलं म्हणून ती कुंती झाली. आणि कुंती झाल्यानंतर पंडूराजा बरोबर, म्हणजे एका रोग्याबरोबर लग्न झालं. लग्न झाल्यावर तो मेल्यानंतर तुला अगोदर दुर्वासानी मंत्र दिली, त्या मंत्रानं मुलं झाली. मुला असं तेजस्वी बाळ, तू किती दुःख सहन केलीस. नवरा मेला नंतर तुझ्या प्रत्येक पाचीच्या 5 पोरांच्यावर वारंवार हल्ले, वारंवार तिरस्कार, सगळे करून तिरस्कार करायचं. आणि आतापर्यंत सुद्धा तुला सुख नाही. आणि आता मी स्वतः प्रसन्न होऊन, मी जगाचा मालक तुला विचारतोय काय सुख पाहिजे, तरी सांगते दुःख दे. का? त्याने सांगितलं, कान्हा सुखात असल्यावर तुझं नाव आठवणार नाही रे. किती जरी दुःखात असलो आणि तुझं एकदा जर नाव मी घेतलो ना, तुझं एकदा नाव घेतलं की सगळी दुःख पळून जातात. म्हणून दुःख दे, न पडाव. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, कधी तुझा विसर पडू नये. आमचं उलट आहे, दुःखाचे डोंगर झाले तरी आमचं उलट आहे.
आम्ही लॅटरी लावली की लागली लॅटरी, समजा कोणी लावली, मी लावली, लॉटरी लागली ना तर मी लावली. जनावर एक दावणीचं 1,00,000 मस मिली की नाही, काय देवाचं बिघडवलं तुम्ही, वा भागदारा म्हणून. मस मिली तर माझ्यामुळे मिली, कोण म्हणणार नाही. फायदा झाला की मी, तोटा झाला की तुझ्यामुळे झाला. ही आमची अवस्था आहे महाराज. म्हणून असं नको म्हणले. आणि मग महाभारतातला एक प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध संपवलं. युधिष्ठिर गादीवरती बसले महाराज. आणि धर्मराज युधिष्ठिर गादीवरती बसले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या प्रॉपर्टीमध्ये, आपल्या हिश्श्यामध्ये किती वाटण्या व्हायला पाहिजे होत्या? 2 काय 3? नियमाप्रमाणे 3 वाटण्या व्हायला पाहिजेत. कारण एक पंडूराजाची वाटणी, एक धृतराष्ट्राची वाटणी, म्हणजे दुर्योधनाच्या बाची एक वाटणी, भीमाच्या बाची एक वाटणी आणि विदुर काकाची एक वाटणी. दासीपुत्र जरी असले तर ते भाऊच होते ना. हे धर्मराजांच्या लक्षात आलं महाराज. आणि आता एक वाटणी काय, त्यांना आम्ही त्यांना सगळ्यांना मारलेल्या 2 वाटण्या राहिल्या. आता विदुर काकाची वाटणी विदुर काकाला द्यायला पाहिजे. नाही मागितलं म्हणून काय झालं, भावकीसा द्या नको, ते का तुमच्या आमच्यासारखे होते वय, तुझं पण माझं आणि माझं पण माझं म्हणून. आणि त्यांनी सगळे पांडव एकदा सकाळ सकाळी विदुर काकांना भेटायला गेले. विदुर काका म्हणले वा वा आले, बरं झालं. कृष्ण परमात्मा सुद्धा सोबत होते. आणि आल्यानंतर स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर म्हणले, असं उदास होते धर्मराजा. धर्मराजा उदास असल्यानंतर विदुर काकांनी विचारलं, म्हणजे धर्मराजा आज काय झाले? म्हणले 5 पांडव तुम्ही, आता राजा आहे, तुम्ही सगळं निवांत आहे, तरी सुद्धा उदास आहे. काका म्हणले तुमच्याकडे काम आहे म्हणून आलोय. काय काम आहे म्हणले? काम असं आहे म्हणले, तुमची प्रॉपर्टी, तुमचा हिस्सा तुम्हाला मी द्यायला आलोय. माझा हिस्सा? अरे माझा कसला हिस्सा? होय काका म्हणले, आतापर्यंत आमच्या हस्तिनापुरामध्ये किंवा भारतात 2-3 वाटण्या व्हायला पाहिजे होत्या. 1 वाटणीचं धृतराष्ट्राचे आमचे काका वारले, आता किंवा त्यांचं राज्य आपल्याकडे आलं. आता जे राहिलंय आपल्या दोघांच्यात राहिलंय. आणि आताच्या वाटणीप्रमाणे निम्म भारत देश आणि 1250 वाडे, 1 वाडा 10 एकरातला होता बरं का. कितीतला? 1 वाडा 10 एकरामधला 1250 वाडे. ते 1250 वाडे तुमच्या हिश्श्याला आणि 1250 वाडे आमच्या हिश्श्याला. तुमचा आमचा काका असता तर ग बसला असता. 1250 वाडे जर तुम्हाला मिळाले असते, 1250 सोडा हो, 1.5 गुंठा जमीन मिळाली तर सोडून आम्ही. वकील श्रीमंत झाला आमच्या भांडणात. 1250 वाडे. विदुरजी म्हणले हे तुमचं काही नको, फक्त काय करा, मला एक वाशाची झोपडी मारून द्या. भीमदादा म्हणले हा. म्हणजे लोक म्हणाव त्या चुलत्याला मारून टाकल्यात, ह्या चुलत्याला बोंबलं थिंडवाल्यात आणि ह्याने राज भोगाल्यात, असं म्हणावं बघ. म्हणजे असं म्हणणं आहे काय तुझं? म्हणले भीमा असं नाही आहे. मग कसं नाही आहे? द्रौपदीने विचारलं काय झालं मामाश्री, असं का बोलताय? असं का बोलताय नाही म्हणले. खरं सांग द्रौपदी म्हणले, वनवासात असताना तुम्ही जेवढं देव आळवत होता, राजा झाल्यापासून किती आळवालाय? पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी तिथं आठवला. पण राजा झाल्यापासून सगळ्यांनी माना खाली घातल्या. म्हणून परत जर मी 1250 वाडे घेतलो तर त्याचा राजकारभार बघ. मी राजा, मी मालक, काही नको, मला फक्त झोपडी घालून द्या. त्या झोपडीत राहतो आणि माझा कृष्ण आणि मी बघून घेतो महाराज. एवढी भजन करणारी माणसं होती महाराज. भजन करणारी माणसं किती होती महाराज? 113 बाण अंगामध्ये घुसून सुद्धा 6 महिने शिरपंजेवर पडणारे भीष्म होते. बाण घुसून दुसऱ्या महिन्यात ते प्रार्थना करत होते महाराज. प्रार्थना म्हणजे असं नाही, सगळ्यांना एकच सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? सगळे निघा येतून. रामकृष्ण सगळे निघा येतून. आणि सगळे निघा आणि मला 1 तास डोळं झाकू द्या फक्त. कोण म्हणले? गंगापुत्र भीष्म. जगात बापावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारा जर माणूस कोण असेल, बापावरती जगात सगळ्यात जास्त, आईवरती भरपूर केली.